नमस्कार. जय महाराष्ट्र न्यूजच्या या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. यंदाची निवडणूक फार वेगळी आहे. ती या अर्थानं की पंतप्रधान नरेंद्र मोदी जे भाजपचे पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत ते ज्या ज्या राज्यांमध्ये जातात त्या राज्यात जो प्रबळ तुल्यबळ विरोधक आहे त्यावरती टीका करतात. त्या अर्थानं जर का बघितलं तर शरद पवारांची भूमिका यंदाच्या निवडणुकीत खूप निर्णायक राहणार आहे आणि राज्याच्या निवडणुकीत म्हणाल तर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका खूप महत्त्वाची राहणार आहे. त्या दृष्टीनं आज एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवादीपणा सुद्धा नरेंद्र मोदींनी हा नगरच्या सभेत काढला. एकूण अशा अनेक प्रश्नांवर बोलण्यासाठी आज आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते, ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. दादा, जय महाराष्ट्र विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. नमस्कार. जसं मी आधी म्हणालो की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या मुद्द्याला घेऊन शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तोच जो मुद्दा आहे राष्ट्रवादीपणाचा, त्याला मुठमाती दिली. एकूणच पक्षाचं नाव राष्ट्रवादी ठेवून जनतेची दिशाभूल केली असा आरोप केला. नरेंद्र मोदी साहेबांचं स्वतःचं मत तशाबद्दलचं आहे. त्यांनी ते मत वैयक्तिक तिथं प्रदर्शित केलेलं आहे. वास्तविक त्यांचं मत म्हणजे सगळ्यांचं मत असू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना स्वाभिमानातनं पवार साहेबांनी केलेली आहे आणि त्याला पवार साहेबांची आजपर्यंतची एवढी प्रदीर्घ अशा प्रकारची राजकीय पार्श्वभूमी आहे. तुम्ही आता मोदी साहेब आत्ता असं म्हणतात आणि हेच मोदी साहेब काही काळापूर्वी म्हणत होते की शरद पवारांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलो, ते माझे गुरु आहे. किंवा तेच मोदी साहेब सांगतात की बारामती मॉडेल बघा, असे 100 बारामती, ते जेटली साहेबांनी म्हटलं 100 बारामती झाल्या तर देश कुठल्या कुठं जाईल. म्हणजे किती एकदा एक वक्तव्य करायचं, एकदा एक वक्तव्य करायचं, पुन्हा तिसरंच काही वक्तव्य करायचं. असं म्हटल्यानंतर जनतेचा पण त्या बोलण्यावर विश्वास राहत नाही. विश्वासार्हता त्याच्यातनं संपती. ही गोष्ट मान्यवरांनी लक्षात घेतली पाहिजे. दादा, तुम्ही इतक्या निवडणुका बघितल्या, स्वतः तुम्ही सुद्धा लोकसभेचे खासदार राहिलेला आहात. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ही पहिली निवडणूक असेल कदाचित जिथं विरोधकांच्या जाहीरनाम्यावरची जास्त चर्चा होते. म्हणजे काँग्रेसनं जो जाहीरनामा दिला तो सत्ताधारी भाजपपेक्षा चांगला आहे अशी चर्चा असताना सत्ताधारी भाजपनं त्यावर कुरघोडी करणारा जाहीरनामा दिला पाहिजे किंवा काँग्रेसचा जाहीरनामा कसा फोल आहे हे सांगितलं पाहिजे. ते होताना दिसत नाही. केवळ विरोधकांवर वैयक्तिक टीका करायची, त्यातल्या त्यात शरद पवार असतील, राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यावरती टीका करायची. हे धोरण तुमच्या नेमकं लक्षात आलंय का? काय झालं, पूर्वीच्या काळामध्ये निवडणुका ज्यावेळेस लढल्या जायच्या त्यावेळेस फक्त लीडर लोक त्या निवडणुकीच्या संदर्भातली रूपरेषा आखायचे, स्ट्रॅटेजी ठरवायचे. गेल्या 2014 पासून हे सगळं चित्र बदललंय. मार्केटमध्ये इतकी लोक फिरत असतात, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, आम्ही तुम्हाला फीडबॅक देऊ, नक्की मतदारांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, मग त्याला कसं उत्तर आपण दिलं पाहिजे, ते लक्ष डायव्हर्ट करण्याच्या करता काय मुद्दा काढला पाहिजे. अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणावर एक वर्ग काम त्या ठिकाणी करतोय. त्याच्यामध्ये टीमच्या टीम काम करतायत आणि हे 2014 पासून पुढे आलेलं आहे. काहींनी अमेरिकेमध्ये होणाऱ्या निवडणुका अध्यक्षपदाच्या त्या कशा केल्या जातात, तिथं यंत्रणा कशी वापरली जाते, मग त्याच्यातली काही यंत्रणा आपल्याला आपल्या भागामध्ये वापरता येईल का. आता स्वतः नेते पूर्वीच्या काळामध्ये निवडणुका लढवायचे, तो टोटली प्रश्न बाजूला राहिलाय. आणि मग एखादा मुद्दा आला, आता बघा राहुल गांधींनी मुद्दा आणला चौकीदार चोर आहे. मग चौकीदार चोर आहे तर त्याला काय उत्तर द्यायचं, तर म्हणले मैं चौकीदार हूं, असं सगळ्यांनी करा, आपल्या आपल्या ह्याच्यावर टाका, ट्विट करा. परंतु नंतरच्या काळामध्ये अनेकांनी केलं, अनेकांना ते पटलं नाही, नाही केलं. असं हे लीडर ठरवत नाही, हे वेगवेगळ्या ज्या एजन्सी मार्केटमध्ये फिरतायत त्या ठरवतायत. आज देखील महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं काम कुणाला दिलेलं आहे ते आपण मध्ये पाहिलं. कोण आलं, कोण भेटलं, कुठं चर्चा झाली, ते सगळे जगजाहीर आहे की ज्यांनी पूर्वीच्या काळामध्ये बिहारमध्ये काम केलेलं आहे, नितीश कुमारांचं काम केलेलं आहे. अशा ह्या व्यक्ती आहेत. आणि मग त्याच्यातनंच काही व्यक्ती पुन्हा बाजूला जातात आणि ते म्हणतात की आम्हाला तुम्ही पॅकेज द्या, तुम्ही आम्हाला पॅकेज दिल्यानंतर आम्ही तुम्हाला अधिक चांगलं काम करून दाखवू,
आम्ही मागच्या कुठल्या तरी निवडणुकीमध्ये असं प्रकारचं पॅकेज दिलं आणि त्याच्यात यश मिळालं, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, अशा प्रकारचं मग सोशल मीडियाचा वापर करायचा, काही ना काही पोस्ट त्याच्यामध्ये टाकायच्या, त्याच्यातनं उमेदवाराचं बदनामी करण्याचा प्रयत्न करायचा, त्याची इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न करायचा, तिथल्या मतदारांच्या मनातनं त्यांना उतरवण्याचा प्रयत्न करायचा, असले सगळे फंडे सध्या चाललेले आहेत. आणि त्याच्यातलाच एक फंडा म्हणून हे आताच्या काळामध्ये विकासाचं न बोलता गेल्या 5 वर्षापूर्वी जे आश्वासन दिलेली होती ती आश्वासन कशी फोल ठरलेली आहेत ते कुठलाही न सांगता, बेरोजगारीचं काय झालं, महागाईचं काय झालं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्याच्याबद्दल त्याच्या आधारभूत किमतीचं काय झालं, किंवा महिलांच्या कायदा सुव्यवस्थेच्या बद्दलचं काय झालं, ह्याच्याबद्दल काहीच, परदेशातला काळा पैसा आणणार होता त्याचं काय झालं, 15 लाख रुपये लोकांना देणार होता त्याचं काय झालं, काहीच बोलत नाही. या कुठल्याही मुद्द्याला स्पर्श करत नाही. आता नवीनच मुद्दा काढलेला आहे की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पेन्शन सुरू करणार. अरे मग 5 वर्ष कुणी अडवलं होतं पेन्शन सुरू करायला, तेव्हा का केलं नाही? नवीन मुद्दा आणायचा. दुर्दैवाने काही लोकांची शॉर्ट मेमरी असते आणि मग त्या 2-3-4 महिन्यामध्ये जे काही चाललेलं असतं तेच डोक्यामध्ये घेतात आणि तो विचार करून मतदान करण्याचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीचं काहींनी हेरलंय आणि म्हणून त्यांची ती स्ट्रॅटेजी आहे, तो त्यांच्या स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे. हे आशिषजी मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो. दादा, महाराष्ट्राचा जर का विचार केला तर जवळपास 44% शहरीकरण आपल्या राज्यामध्ये आहे आणि ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही नाकारू शकत नाही की शहरी भागामध्ये भाजपचा एक चांगलं पक्ष संघटन आहे, त्यांची वोट बँक सुद्धा दिसते मध्यमवर्गीयांमध्ये, खास करून शहरी मध्यमवर्ग. अशा वेळी भाजपचा जर का फोकस हा भावनिक मुद्द्यांना घेऊन असेल, राष्ट्रवाद असेल, देशद्रोह असेल, राष्ट्रीय सुरक्षा असेल, तुम्हाला तरीही वाटतं की तुम्ही जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सर्वसामान्यांच्या विकासाचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे, हा घेऊन तुम्ही भाजपच्या प्रचाराला काउंटर करू शकता? आमचं मत असं आहे की राष्ट्रवाद ह्या देशामध्ये राहत असणाऱ्या प्रत्येकालाच राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती ह्याच्याबद्दल एक आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे. हे कुणी दुसऱ्यांनी सांगण्याची काही गरज नाही. कुणी देशामध्ये समाजकारण, राजकारण करत असताना देश एकसंघ राहायला पाहिजे. ह्या देशामध्ये एकच पंतप्रधान असले पाहिजे. ह्या देशामध्ये लोकशाही टिकली पाहिजे. ह्या देशामध्ये असहिष्णुतेचं वातावरण निर्माण होता कामा नये. हा देश 18 पगड जातीचा असल्यामुळं तिथं जातीय सलोखा पण निर्माण झाला पाहिजे किंवा त्यालाही कुठं अंतर पडता कामा नये. ह्या प्रकारच्या भूमिका सगळ्यांच्याच आहे. परंतु आता जे काही चाललंय की आता मधल्या काळामध्ये पुलवामा किंवा सर्जिकल स्ट्राईक झालं, त्याच्यामध्ये भारताच्या लष्कराने हे सगळं केलं, संरक्षण विभागाचं काम होतं. पण काही म्हणतात ही मोदी सेना होती. आता जर इतक्या पातळीवर आपल्या भारताच्या सेनेला फार मोदी सेना करण्यापर्यंत तुमची मजल गेलेली असेल तर तुम्ही स्वतःचं राजकारण कुठल्या स्तराला नेताय? तुम्ही देश महत्वाचा मानताय का तुमचं राजकारण महत्वाचं मानताय? तुमचं पद महत्वाचं मानताय का तुम्हाला सत्ता महत्वाची वाटते? सत्ता का देश, ह्याचा कुठेतरी तुलनात्मक विचार झाला पाहिजे असं माझं मत आहे. आणि तुम्ही भावनिक बनवताय, तरुणांना सांगताय की जे जवान शहीद झालेले आहेत, भाजपला मत म्हणजे शहीद जवानांना त्या ठिकाणी त्यांना मत, अशा पद्धतीचं एक वक्तव्य करण्यात येतं आणि हे इतकं चुकीचं आहे. माझा अंदाज आहे की लोक काही इतकी दूधखोळी नाहीये. फार विचारांती उद्याच्याला ते मतदान करणार आहेत किंवा पहिल्या टप्प्यात मतदान केलेलं आहे. लोकांना दुष्काळानं तो त्रासलाय, लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही, जनावरांना प्यायचं पाणी मिळत नाही, चारा मिळत नाही, रोजगार हमीची कामं नाही आणि शहरी भागामध्ये प्रचंड 45 वर्षात नव्हती एवढी बेरोजगारी वाढलेली. ती बेरोजगारी हटवण्याच्या करता हे सरकार कुठली पावलं उचलत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम दिला, परंतु त्या कार्यक्रमातनं कुठलाही काही परिणाम झालेलं चित्र समाजामध्ये वावरत असताना, राज्यामध्ये वावरत असताना तरी काही पाहायला त्या ठिकाणी मिळत नाही. का तर देशावर पण 82 लाख कोटी कर्ज झालेलं आहे आणि राज्यावर पण 5 लाख कोटीच्या घरामध्ये कर्जाचा डोंगर त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि आज सगळ्या क्षेत्रामध्ये अस्वस्थ परिस्थिती. तुम्ही जीएसटी घ्या,
किंवा कुठलाही मुद्दा त्याच्यामध्ये घ्या, नोटबंदीमुळे देखील काय कॅशलेस व्यवहार झाले का? देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं ना, मला 40 दिवस द्या, 40 दिवस रांगेत उभं राहा, परत तुम्हाला रांगेत उभं राहावं लागणार नाही. कॅशलेस व्यवहार केलाच नाही, नोटबंदीनं कुठला फायदा झालाच नाही. उलट आजची मार्केटमधली परिस्थिती आजमावा की कन्स्ट्रक्शन लाईन काय चाललेली आहे, गाड्यांचा खप कसा कमी झालेला आहे, किंवा एकंदरीत पर्चेसिंग पॉवर ही कशी लोकांची घटलेली आहे. ह्या सगळ्याचा अनुभव त्या ठिकाणी आपण घेतला. गरिबी वाढत चाललेली आहे, श्रीमंत मुठभर लोक श्रीमंत होत चाललेले, ते देश बुडून परदेशात पळून चाललेले, आणि 15 कुटुंबांना मात्र 3.5 लाख कोटी रुपयाचं मदत केली जाते. त्याच्यामध्ये त्यांना तिथं सहकार्याची भूमिका घेतली जाते. बाकीच्यांना मात्र सांगितलं जातं की नाही, तुमची आम्ही वसूल करू, आणि इथं मात्र वन टाइम सेटलमेंट केली जाते. हे इतकं विरोधाभास पाहायला मिळतोय, आणि त्याच्यातनं पुन्हा आम्ही करतोय ते कसं चांगलंय असा केविलवाना प्रयत्न भागाभागामध्ये जाऊन त्या ठिकाणी आत्ताच्या राज्यकर्त्यांचा चाललेला आहे. दादा, आपण थोडंसं मागे जाऊ, 5 वर्ष मागे जाऊ. तुम्ही स्वतः एक चांगले कुशल संघटक आहात आणि त्याचबरोबर एक प्रशासक म्हणूनही तुम्ही छाप सोडलेली आहे. तुम्हाला आणि अनेक काँग्रेसच्या नेत्यांना हे जास्त पटेल. 2014ची जी निवडणूक झाली, ज्या पद्धतीनं मोदी लाट आली, तुम्ही सगळे त्यात वाहवत गेलात. म्हणजे राज्यात इनमीन 6 जागा या काँग्रेस राष्ट्रवादीच्या आल्या. पण नोटबंदीचा जो निर्णय झाला, नोटबंदीचा निर्णय ज्या परिस्थितीमध्ये घेतला गेला, तुम्हाला असं वाटलं की हे उत्तम प्रशासकाचं काम नाही, इथं काहीतरी एक घोडचूक झाली आहे आणि हीच आपल्याला संधी आहे इथून पुढे उठायची, आणि त्यानंतर विरोधक म्हणून तुम्ही असाल किंवा काँग्रेस असेल, ही पुन्हा निवडणुकीच्या तयारीला लागली? कारण नोटबंदी ही घोडचूक तुम्हाला दिसली, त्यांना दिसली की नाही माहित नाही, पण तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलात. नोटबंदीच्या वेळेस आम्ही आंदोलन का विचारतो माहिती आहे? कारण राहुल गांधींचं एक वक्तव्य आलं होतं की आता आपली लढाई 2024 साठी आहे, पण नोटबंदीचा जसा निर्णय झाला ते म्हणाले नाही, 2019चीच लढाई करूया, कारण हे चुकतायत आणि हे चुकत जाणार आहेत, हे तेव्हा तुमच्या लक्षात आलं. नोटबंदीच्या काळामध्ये आम्ही सगळे, मी पण फायनान्स पाहिलंय, जयंतरावांनी पण पाहिलंय, त्यावेळेस आम्हाला अर्थतज्ञ लोकांनी सांगितलेलं होतं आपल्या देशाला नोटबंदी परवडणारी नाहीये, त्याच्यातनं काही साध्य होणार नाहीये. आणि तेच आरबीआयच्या पहिल्या गव्हर्नरनी पण सांगितलेलं होतं, राजन साहेबांनी, तेच उर्जित पटेलांनी पण सांगितलं. शेवटी दोन्ही गव्हर्नरनी, त्यांनी नेमलेले गव्हर्नर त्यांच्याच काळात आरबीआय गव्हर्नर सोडून गेले, आम्ही नेमलेले गव्हर्नर त्यांच्या काळात त्यांनाही ते पावलं नाही आणि ते सोडून गेले. अशा पद्धतीनं खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार करून खऱ्या अर्थाने जगाशी स्पर्धा करायला आपल्याला एक प्रेरणा डॉक्टर मनमोहन सिंगांनी अर्थतज्ञ या नात्याने दिली, जगविख्यात अर्थतज्ञ म्हणून. पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये जी अर्थव्यवस्थेच्या बद्दलचे निर्णय घेतले ते सगळे चुकत 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 गेले, आणि त्याच्यामुळे ही अशा प्रकारची परिस्थिती झाली. बेरोजगारी प्रचंड वाढण्याच्या करता 5 वर्षात 10 कोटी युवकांना नोकऱ्या मिळणं दुरापास्त राहिलं, ते तर मिळालंच नाही, परंतु आमच्या काळात ज्यांना नोकऱ्या मिळालेल्या होत्या त्यांच्या पण नोकऱ्या त्या ठिकाणी गेल्या. आज ते बेकार होऊन इकडे तिकडे वणवण फिरतायत, आज त्यांना काय करावं कळत नाहीये. आजच मला मगाशी बातमी मिळाली वाचायला की उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे आणि तिथले उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना जबाबदार धरून एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ते म्हणले की मला इथं फसवण्यात आलं, मी त्या न्याय मागण्याच्या करता उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर गेलो, परंतु तिथं मला भेट मिळाली नाही, मग माझा भ्रमनिराश झाला, मी नाउमेद झालो, आणि त्याच्यामुळे त्यांचाच व्यक्ती माजी आमदार ती आम्हाला न्याय देत नाही, म्हणून त्यांच्या वरिष्ठांकडे जातो तर तेही न्याय भेटत नाही, आणि म्हणून मी आत्महत्या करतोय, माझं जीवन संपवतोय. आज घटना उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये झालेली आहे. हे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून स्वतःला संबोधतायत, आणि आम्हाला शेतीतलं कळत नसलं तरी आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न धसास लावतो असं सांगतात. कुठल्या तोंडाने ह्या गोष्टीचं उत्तर ते देणार आहेत? दादा, मुख्यमंत्री असतील किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, प्रत्येक भाषणामध्ये ते असं म्हणतायत की आमच्या समोर विरोधकच नाही आहेत, खूप कमकुवत विरोधक आहेत, ते जस्ट मोठ बांधून कसे बसे उभे आहेत, त्यांच्याकडं सांगण्यासारखं काही नाही आहे. हे तुम्हाला पटतंय, पण तुम्ही सांगताय. मला याच्या उलट प्रश्न विचारायचा, हा झाला सरकारी दावा. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून ही निवडणूक लढता आहात,
तुमच्या बहुतेक लढती शिवसेनेच्या विरोधात आहे. तुम्ही शिवसेनेला टार्गेट करताना सभांमधून दिसत नाही, पण त्या अर्थी तुम्ही मोदींना टार्गेट करताय, भाजपला टार्गेट करताय. असं नाहीये. मी स्वतः जिथं शिवसेनेचा उमेदवार आहे तिथं शिवसेनेलाच टार्गेट करतोय. जिथं भाजपचा उमेदवार असेल तिथं आम्ही सरकार म्हणून त्यांना टार्गेट करतोय. आज आमची स्ट्रॅटेजी तीच आहे, कारण माझ्या इथं मावळला शिवसेना विरोधी आहे, शिरूरला शिवसेना त्या ठिकाणी विरोधी आहे, सातारला शिवसेना त्या ठिकाणी विरोधी आहे, असं अनेक ठिकाणी तुम्ही कोल्हापूरला आला शिवसेना विरोधी आहे, हातकणंगल्यामध्ये शिवसेना विरोधी आहे. त्याच्यावर अनेक ठिकाणी शिवसेना आणि आमची त्या ठिकाणी फाईट आहे. आम्हाला शिवसेनेला दुर्लक्षित करून कसं चालेल? शिवसेनेच्या पण गेल्या 5 वर्षामध्ये चुका आहेत ना. ही जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये एकटी भाजप दोषी नाही, शिवसेना पण तेवढीच दोषी आहे. त्याच्यामुळे शिवसेनेला आम्ही टार्गेट करत नाही असं म्हणणं अजिबात त्या म्हणण्यामध्ये तथ्य नाही. असं शिवसेना नेहमी म्हणते की आज दुष्काळाचा प्रश्न जो धसास लागतोय की आम्ही सरकारमध्ये राहून दबावगट म्हणून काम करतोय, जे विरोधकांना जमलं नाही. मग दुष्काळाचा प्रश्न असेल किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, याचं श्रेय आम्हालाच मिळालं पाहिजे असा दावा शिवसेना करते. कर्जमाफीच्या करता सभागृह बंद पाडून सभागृहात आमचे आमदार निलंबित केल्यानंतर चांद्यापासून बांद्यापर्यंत कर्जमाफी मिळाली पाहिजे म्हणून आम्ही लोकांनी बसेसमधनं त्या ठिकाणी संपूर्ण दौरा केला. त्यावेळेस शिवसेना नव्हती. शिवसेना म्हणायची कर्जमाफी नाही, कर्जमुक्ती द्या. कर्जमाफी असा शब्द मध्ये छेद करत त्याच्यातनं त्यांनी स्वतःचं राजकारण करण्याचा प्रयत्न केलाय. आज तुम्ही 5 वर्ष त्या सत्ताधारी पक्षांच्या बरोबर आहे. आज शेतकरी समाधानी आहे का? शेतकरी आज का आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे? शिवसेना जर म्हणते की आम्ही दबावगट स्थापन केलेला आहे तर का आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही? त्यांनी सांगितलं होतं ना सरसकट कर्जमाफी देतो. महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी झाली का? ग्रामीण भागामध्ये जाऊन जरा आढावा घ्या, शेतकरी सांगतील काय ते. शेतकऱ्यांच्या मालाला किंमत मिळते का? कांद्याला, टोमॅटोला, बटाट्याला भाव आहे का? साखरेची काय आज अवस्था आहे? फळांची काय आज अवस्था आहे? का शेतकरी फार उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे? ह्याचा कुठेतरी विचार करा. नुसतंच मोकळ्यात आज ग्रामीण भागात पिण्याचं पाणी मिळतंय का? जनावरांना पाणी मिळतंय का? जनतेला पाणी मिळतंय का? जनावरांच्या छावण्या मागील तिथं दिल्या जात आहेत का? रोजगार हमीची कामं काढली जातात का? काही त्या ठिकाणी दिलं जात नाही. म्हणून तर त्यांच्यात असंतोष आहे. म्हणून तर ते वैतागून गेले, चिडून गेलेले. ते म्हणतात आमचे पहिले दिन बरे होते, ते द्या पहिले दिन, नको तुमचे आजचे दिन. अशा प्रकारची परिस्थिती आज. ठीक आहे दादा, आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर मी राष्ट्रवादीच्या अनेक लढती अशा आहेत की एक टीका केली जाते या राष्ट्रवादीवर, ती म्हणजे प्रस्थापित घराण्यांमध्येच राष्ट्रवादीनं उमेदवारी दिलेली आहे. त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्या सोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आहेत. दादा, मध्यंतरी घराणेशाहीला घेऊन खूप चर्चा झाली आणि माझ्यासारख्या पत्रकाराचं असं एक निरीक्षण आहे की जी घराणेशाहीचे जे वारसदार लंपास करण्याचा भाजपकडून जो प्रयत्न झाला त्याचा फायदा न कळत हा काँग्रेस राष्ट्रवादीला झाला. म्हणजे लोक कसा विचार करतात बघा, लोकांची मानसिकता फार चंचल असते. ते काय म्हणतात, जर का काँग्रेसच्याच दावणीला लागलेल्या घराण्याचे वारसदार भाजप घेत असेल तर मग काँग्रेस राष्ट्रवादी काय वाईट आहे? भाजपही त्याच मार्गावर झाली. कारण आधी भाजप घराणेशाहीवरच टीका करत होती, आता घराणेशाहीचेच वारसदार माडामध्येही हवे आहेत, नगरमध्ये हवे आहेत. तुम्ही कसं बघता याकडे? कारण तुम्ही सुद्धा एक वारसदार आहात. मी त्या गोष्टीला जास्तीचं महत्व देत नाही. शेवटी कसं असतं, तिथं तुम्ही कोण कुठं काम करताय आणि तिथल्या लोकांना कोण उमेदवार हवाय हे बघण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करत असतो. आताच्याही काळामध्ये उमेदवार ज्यावेळेस आम्ही उभे केले त्यावेळेस अनेक जण पूर्वीचे असणारे खासदार सिटिंग म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले असतील, महाडिक असतील, धनंजय सुप्रिया असेल, हे सिटिंगचे आमचे खासदार होते. त्या तिघांनाही आम्ही कंटिन्यू केलं. बाकीच्या बाबतीमध्ये मात्र आम्ही नवे चेहरे टाकण्याचाही प्रयत्न केला आणि तिथं साधारण उमेदवार समोर कोण आहे, त्याला तुल्यबळ लढत कोण देऊ शकेल हा विचार करून जळगावची जागा असेल,
नाशिकची जागा असेल, नगरची जागा असेल, माढ्याची जागा असेल, ह्या सगळ्या जागांच्या संदर्भात, परभणी असेल, उस्मानाबाद असेल, बीड असेल, ह्या सगळ्या जागांच्या संदर्भात हा विचार करून आम्ही त्या ठिकाणी उमेदवार टाकलेले आहेत. आणि घराणेशाही 47 साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोक ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या निवडणुका आल्या आणि त्याच्यानंतर साधारण 25 वर्षांनी दुसरी पिढी येते. म्हणजे 50 साल धरलं, 50 आणि 25 75, 75च्या पुढं घराणेशाही सुरू झाली. आता तर आपण 2019 मध्ये, आणि मला कुठला एक पक्ष दाखवा ना की तिथं घराणेशाही नाहीये. सगळ्याच पक्षामध्ये कमी अधिक प्रमाणात घराणेशाही आहे. पण माझं म्हणणं की घराणेशाही त्याला न म्हणता, जर जनतेला तो उमेदवार दिल्यानंतर जनतेने निवडून दिला, तो लोकशाही पद्धतीने निवडून येतो. तो काही पक्षाने तिकीट दिलं म्हणजे तो निवडून आला अशातला भाग नाही. त्याच्यावर त्याला घराणेशाही म्हणणं हे उचित ठरणार नाही. पण आपण एक प्रश्न विचारताना मला सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसमध्ये अनेक वर्ष 2-2, 3-3 पिढ्या काम करणारी जी काही घराणी होती, तीच लोक आपल्या स्वतःच्या पक्षामध्ये घेऊन एक स्वतःचा वेगळा चेहरा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न इतके वर्ष भारतीय जनता पक्षाने केला. आम्ही त्यांना नाकाने कांदे सोडणारा पक्ष अशा पद्धतीनं त्या ठिकाणी म्हणायचो. परंतु आताच्या काळामध्ये त्याच पक्षाची अवस्था, जळगावच्या सभेमध्ये कशा 2 मंत्र्यांच्या साक्षीने त्यांनी हाणामाऱ्या केल्या हे आपण बघितलं. जिल्ह्याचा अध्यक्ष 3 टर्मला आमदार असणाऱ्या व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी मारतो. दोघं एकमेकावर केसेस दाखल करतात. हे कधी महाराष्ट्रामध्ये, हे कदाचित बाहेरच्या राज्यामध्ये कुठं घडलेलं असेल पण कदाचित, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये तशा प्रकारची परंपरा निश्चितपणे नव्हती. मात्र ती आज भाजपच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी घडतीये. हे खरं तर भाजपला अतिशय कमीपणा आणणारी बाब आहे. हे भाजपला मान शर्मेने खाली घालणारी बाब आहे. ह्याचं पहिल्यांदा त्यांनी आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षण करावं आणि नंतर बाकीच्यांचे वेगवेगळी लोक फोडण्याचा प्रयत्न करा. अरे तुमच्याकडे आहे त्यांचं पहिल्यांदा नीट निस्तरा ना, मग दुसऱ्यांच्याकडे बघा ना. पण त्याचं मला माडाच्या संदर्भात तुम्हाला आवर्जून विचारायचं, कारण माडाला घेऊन जी चर्चा झाली ती निवडणुकीमध्ये जवळपास महिनाभर ती चर्चा झाली. म्हणजे आधी शरद पवार म्हणाले की मी माडामधनं लढणार, त्याच्या आधी असं झालं की कदाचित यंदा शरद पवार पुन्हा माडामधनं लढू शकतात. नंतर ते म्हणाले की नाही, मी लढणार नाही. दरम्यानच्या काळात रणजितसिंह मोहिते पाटील, ज्यांना तुम्ही युवा प्रदेशाध्यक्ष केलं होतं, राज्यसभा खासदार म्हणून पाठवलं होतं, ते भाजपमध्ये गेले. विजयसिंह मोहिते पाटील, त्यांना तुम्ही उपमुख्यमंत्री पद दिलं. शरद पवार 2009ला निवडून आल्यानंतर माडामधून तुम्ही 2014 मधून विजयदादा मोहितेंना तिकीट दिलं, ते खासदार झाले. एवढं असताना सुद्धा मोहिते पाटील घराण्याचा एवढा रोष हा राष्ट्रवादीवर आणि खरं बोलायचं तर पवार घरावर का आहे? कारण त्यातलं जे चित्र उभं झालेलं आहे ते असं झालेलं आहे की कुठंतरी एक असं काहीतरी विसंवाद पक्षामध्ये होता की जो तुम्हाला ओळखता आला नाही किंवा त्यांना ओळखता आला नाही. आणि त्यामध्ये मोहिते पाटील घराणं जे राष्ट्रवादीचं आहे, शरद पवारांसोबत आहे, ते वेगळं झालं. त्याच्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील साहेबांना माढा लोकसभा मतदारसंघातनं पुन्हा उमेदवारी लढवावी असं पवार साहेबांनी आणि पक्षाने विजयदादांना स्पष्ट सांगितलेलं होतं. परंतु विजयदादा त्या गोष्टीला तयार झाले नाही आणि पुत्रप्रेमापोटी, पुत्राच्या हट्टापोटी विजयदादांना हे सगळं नाईलाजास्तव करावं लागलेलं दिसतंय असं माझं मत आहे. कारण विजयदादांनी अजून पक्ष सोडला नाही. कदाचित ते उद्या पक्ष सोडतील, पण मला माहिती नाही ते काय निर्णय घेणार, ते वरिष्ठ नेते आहेत. पण रणजितसिंह मोहिते पाटील हे अनेक दिवस अस्वस्थ होते. वास्तविक रणजितसिंह मोहिते पाटलांना पक्षाने अतिशय सुरुवातीला युवकांचा अध्यक्ष म्हणून कामाची संधी दिली, राज्यसभेवर कामाची संधी दिली, MLC म्हणून कामाची त्या ठिकाणी संधी दिली. आणि जर रणजितसिंह मोहिते पाटलांना तिथं उभं राहायचं होतं तर गेल्या 2 वर्षामध्ये शेवटी त्यांनी तिथं संपर्क वाढवायला पाहिजे होता. लोकांच्याकडनं त्यांच्या नावाची मागणी यायला पाहिजे होती. 6 विधानसभा मतदारसंघामध्ये जी लोक आहेत, प्रमुख लोक आहेत, त्यांनी तसं करायला पाहिजे, सांगायला पाहिजे होतं. परंतु त्याच्यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील कमी पडले. विजयसिंह मोहिते पाटलांनी रणजितसिंह मोहिते पाटलांच्या उमेदवारीचा विषय काढला होता पक्षाकडे. रणजितसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी द्या माझ्याऐवजी असं विजयसिंह मोहिते पाटलांनी सांगितलं.
पण 6 विधानसभा मतदारसंघामध्ये माळशिरस तालुका सोडला तर बाकीच्या 5 विधानसभा मतदारसंघातले जे महत्वाचे लीडर आहेत की ज्यांच्यामुळं तिथले मत पक्षाच्या उमेदवाराला जास्तीची मिळणार आहेत, ती म्हणाले की ते उमेदवार असतील तर आमच्याकडनं लीड मिळेल हिची अपेक्षा तुम्ही करू नका. ते कितपत चालतील याबद्दल आम्ही साशंक आहोत. अशा प्रकारची शंका जर 5 तालुक्यातल्या विधानसभा मतदारसंघातल्या प्रमुखांनी व्यक्त केल्यानंतर पक्षाला त्या गोष्टीचा विचार करावा लागला आणि पुन्हा दादांना पक्षाने सांगितलं की दादा तुम्हीच उभं राहण्याची गरज आहे, एवढी टर्म तुम्ही त्या ठिकाणी करा. पण दादा म्हणले की नाही, मला ती टर्म करायची नाही. आणि मग रणजित म्हणजे हे तर भारतीय जनता पक्षावाले गळ टाकूनच बसलेले असतात, कधी कोण आपल्या गळाला लागतो, आणि त्या पद्धतीनं त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचं काम केलं. काही आश्वासन दिले असेल, आम्हाला वाटलं असं की ते स्वतः आता भारतीय जनता पक्षाची उमेदवारी घेऊन उभं राहतात, परंतु त्यांना भाजपने पण उमेदवारी नाही दिली. भाजपने कदाचित पुढचं काहीतरी आश्वासन दिलं असेल, आम्ही तुम्हाला मंत्री करू, आम्ही तुम्हाला MLC करू, आम्ही तुम्हाला राज्यसभा देऊ किंवा आणखीन काही महामंडळ देऊ, असं काहीतरी सांगितलं असेल. पण त्या पक्षामध्ये जाऊन तरीच मग त्यांनी काय साध्य केलं? बरं, एखाद्या केसेस ओपन होतील किंवा काही असेल त्याविषयीचं काय आश्वासन असेल? त्याच्यामध्ये असू शकतं काही आर्थिक बाबतीमध्ये थोडे कुठलं लोन कर्जाचा डोंगर झाला असेल आणि त्याच्यातनं मार्ग काढण्याच्या करता काही प्रयत्न करायचा असेल आणि ते सत्ताधारी पक्षच प्रयत्न मदत करू शकतात, दुसरे कोणी मदत करू शकत नसेल, अशी काही त्यांची मानसिकता झाली असेल तरी देखील तशा प्रकारचा निर्णय होऊ शकतो. तुम्ही पुत्रप्रेमाचा विषय काढलेला आहे आणि आता पुत्रहट्ट हा सर्वच पक्षांमध्ये आहे. नगरचं उदाहरण घेऊया. नगरमध्ये सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलांनी तुम्हाला असेल किंवा तुमच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसला असेल हे सांगितलं होतं की सुजय विखे पाटील यांना निवडणूक लढवायची आहे, ते माझ्या ऐकण्याच्या पलीकडचे आहे. हे तुम्हाला सांगितलं होतं तरी तुम्ही मतदारसंघ त्यांना सोडला नाही असं त्यांच्या गटाचं म्हणणं आहे. त्यांनी पवार साहेबांना पहिल्यांदा ती दोघं वडील आणि पुत्र भेटायला आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की हा मतदारसंघ सोडा. पवार साहेब म्हणले खालच्या 5 जागा राष्ट्रवादीच्या विधानसभेच्या लढवत असतात, त्याच्यामुळे आम्हाला हा सोडता येणार नाही. माझ्या तिथल्या कार्यकर्त्यांचे आग्रही मागणे की तो मतदारसंघ आपल्याकडेच ठेवावा. मग काय करायचं तर त्यांनी स्वतः सुझाव दिला की तुम्ही असं करा, सुजयला खासदार व्हायचंच आहे, तुम्ही तुमच्या पक्षात सुजयला घ्या आणि तिकीट द्या. साहेब म्हणले मी एकटा हा निर्णय घेणार नाही, माझ्या सहकाऱ्यांशी मला बोलावं लागेल. त्याच्यानंतर सुजय विखे पाटील अजित पवारांशी बोलले, जयंत पाटलांशी बोलले आणि मग नंतर आम्ही दोघं देखील त्या निर्णयाप्रत आलो की आपण आपल्या वरिष्ठांना सांगून ह्यांना राष्ट्रवादीचं तिकीट त्या ठिकाणी द्यावं. आणि ज्यावेळेस आम्ही त्या निर्णयाप्रत आलो त्यावेळेस सुजय विखे पाटलांनी सांगितलं मी पहिल्यांदा तसं म्हणत होतो, परंतु मी आता ते तिकीट घेतलं तर मला राष्ट्रवादीमधले अनेक लोक विरोध करतील आणि मला त्या ठिकाणी अडचणी निर्माण होतील, म्हणून मी आता राष्ट्रवादीचं तिकीट घेत नाहीये, मी वेगळा निर्णय घेतो. आणि मग त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाने सिटिंग 3 वेळेस निवडून आलेले गांधी त्यांचं तिकीट कापलं, दिलीप गांधींचं, आणि ह्यांना तिकीट दिलं आणि आज ते उमेदवारी भारतीय जनता पक्षाची. नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली, त्या सभेत राधाकृष्ण विखे पाटील कदाचित भाजपमध्ये प्रवेश करतील अशा बातम्या छापून आल्या होत्या, पण तसं झालं नाही. पण त्यानंतर सुजय विखे पाटलांनी ही कबुली दिली की होय, वडील या नात्याने राधाकृष्ण विखे पाटील हा माझा प्रचार करतायत. याचा अर्थ काय? मुलासाठी तुमचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपचा प्रचार करतायत. तुम्ही सुद्धा तक्रार जी केलेली आहे तसं पत्र तुम्ही प्रदेशाध्यक्ष काँग्रेसच्या दिलेलं आहे. तुमच्या सोबतचा पक्ष, तुमचे सगळ्यांचे विरोधकांचे विरोधी पक्ष नेते जर का भाजपचा प्रचार करत असेल तरी तुम्ही काहीच बोलत नाही. नाही, आज तो त्या पक्षाला सांगण्याचं काम आम्ही केलं ना. आज आम्ही ज्यावेळेस आघाडी केलेली आहे आणि आघाडीमध्ये एखाद्या व्यक्ती हे जर काही त्या आघाडीमध्ये बिघाडी करण्याचा प्रयत्न करत असतील, त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण करत असतील तर आम्ही तरी समंजस भूमिका घेतली पाहिजे ना. उद्याच्याला मीडिया टपूनच बसलेला आहे. उद्याच्याला जनता म्हणेल अरे ह्यांनी आघाडी केली, इतके पक्ष एकत्र आले आणि आता हेच एकमेकाची उणीधुणी आत्ताच काढायला लागलेत, पुढे काय होईल? त्याच्यामुळं त्या गोष्टीला फक्त त्यांच्या
प्रांताध्यक्षांना कळवलेलं आहे. आता तो निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आता निवडणुकीचा पहिला टप्पा संपलाय, दुसरा टप्पा 18 तारखेला संपेल, तिसरा 23 ला, चौथा 29 ला. म्हणून सध्या आम्ही सबुरीने घेतलेलं आहे. कुठली गोष्ट केव्हा ताणायची आणि ती तुटेपर्यंत कशी ताणायची नाही हे आम्हाला चांगलं माहिती आहे. आम्ही आता पेशन्स ठेवलेले आहेत. आम्ही त्याच्यामध्ये कुठेही आपल्या कुणाच्या वागण्यामुळं, बोलण्यामुळं, आपल्या काही गोष्टीमुळं आपल्या आघाडीवर कुठलाही परिणाम होऊ नये याबद्दलची समंजस भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे. इथंच नाही, अजूनही काही ठिकाणी झालंय. पण त्याच्या बाबतीत मला हा प्रश्न विचारायचा आहे यासाठी की राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेसच्या नेत्यांना हे पटवून दिलेलं आहे की शरद पवारांना आणि अजित पवारांना मला विरोधी पक्ष नेते पदावरून काढायचंच आहे. कारण एकदा का विरोधी पक्ष नेतेपद रिकामं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा विरोधी पक्ष नेतेपदावरती क्लेम करू शकतं, किंवा भाजपचं जे सरकार आहे, जसं केंद्रात लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपद दिलंच नाही काँग्रेसला, तसं राज्यात करू शकतं. आणि म्हणून मग तुम्ही माझ्यावर कारवाई करू नका, मी पण राजीनामा देत नाही, असं काही आहे? मला ह्याच्यात अजिबात तथ्य वाटत नाही. काँग्रेस पक्ष हा एवढा मोठा पक्ष आहे, असं जर केलं तर काँग्रेस पक्षाची स्वतःची विश्वासार्हता त्याच्यातनं कमी होईल. कुठल्या तोंडाने मग बाकीचं अधिकारवाणीनं काही गोष्टी तिथं बोलता येतील. त्याच्यावर काँग्रेस पक्षाचं नेतृत्व आणि काँग्रेस पक्ष ह्या अँगलनी कदापि विचार करणार नाही. आता ते पण सगळेजण निवडणुकीच्या धामधुमीत आहेत. त्यांच्याही अध्यक्षांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांच्याही इतर वरिष्ठ नेत्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांनाही प्रचाराच्या करता सगळीकडे फिरायचं आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीमध्ये यत्किंचितही तथ्य नाहीये. दादा, आपण एक ब्रेक घेणार आहोत पुन्हा, आणि ब्रेक नंतर मला पार्थ पवार यांच्या लढतीकडं विशेष लक्ष तुमचं वेधायचं आहे. कारण मावळमध्ये अटीतटीचा सामना आहे आणि असं मानलं जातंय की पार्थ पवारच्या उमेदवारीमुळे तुम्ही सुद्धा पुणे पट्ट्यातच अडकून पडलेला आहात, अशी चर्चा आहे. त्याविषयी मला तुम्हाला बोलतं करायचं आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्या सोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आहेत. दादा, या निवडणुकीमध्ये तिसरा फोर्स आहे, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आपण 2014 मध्ये सुद्धा बघितलं, जेव्हा आप लोकसभा निवडणूक राज्यात लढली होती. उमेदवार चांगले असतात, वेगवेगळ्या क्षेत्रातले बिचारे चांगले अभ्यासक असतात किंवा चांगलं काम केलेली ते उमेदवार असतात, पण पक्ष संघटनेचं पाठबळ मिळत नाही. यंदा वंचित बहुजन आघाडीनं त्याला काही ठिकाणी अपवाद दिलेला आहे. म्हणजे सोलापूरमध्ये लढत दिसते आहे, अकोल्यामध्ये दिसते आहे, आणखी सांगलीमध्ये सुद्धा दिसते आहे, माढ्यात सुद्धा वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार आहे तो सायझेबल मतं खाईल असं दिसतंय. तुम्ही कसं बघता? कारण तुम्ही सुद्धा आघाडीत प्रकाश आंबेडकरांना घेण्याचे प्रयत्न केले होते, पण ते झालं नाही. आता ती भाजपची बी टीम आहे असंच तुमचं म्हणणं आहे की तुम्ही वंचित बहुजन आघाडीचा आदर करत असं म्हणताय की ते सायझेबल वोट खातील, पण त्यामुळे तुमचं नुकसान होणार आहे? सेक्युलर वोटचं अजिबात विभागणी होऊ नये ह्या मताचे आम्ही सगळेजण होतो. त्याकरता आम्ही एकोपा करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने आम्हाला त्याच्यात अपयश आलं. आम्ही 6 जागा वंचित आघाडीला द्यायला तयार झालेलो होतो. 6 जागा काही कमी जागा नाही, परंतु त्यांनी ते ऐकलं नाही. ज्यावेळेस ते इतकं ऐकत नाही म्हटल्यानंतर आम्हाला शंका आली की ह्याच्या पाठीमागं कोणतरी मास्टर माइंड दुसऱ्याचं कुणाचं तरी आहे. ह्यांना पुढं करून सेक्युलर वोटची विभागणी कशी करता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न काहींचा चाललेला दिसतो. काहींचा म्हणण्यापेक्षा सत्ताधारी पक्षाचाच चाललेला दिसतो आणि त्याला दुर्दैवाने वंचित आघाडीचे नेते बळी पडलेले दिसत आहेत. त्याच्यामुळं आजही माझं स्पष्ट मत आहे, हे वंचितांची आघाडीच्या नावाखाली जे काही निवडणूक लढवली जाते ते सर्व धर्म समभाव ह्या विचाराच्या मताची विभागणी करण्याच्या करताच ते केलं जातं. त्याच्यामुळं भाजप शिवसेनेला फायदा होणार आहे. त्याच्यामुळं त्या मतदारांना मला आव्हान करायचं की आपल्याला जर भाजप शिवसेनेचा पराभव करावा असं वाटत असेल तर माझं स्पष्ट ह्या मुलाखतीच्या द्वारे त्यांना आव्हान आहे की आपण आघाडीमध्ये आम्ही उभ्या केलेल्या उमेदवारांनाच त्यांच्या मतदारसंघामध्ये मतदान करावं. जर तुम्ही
दुसरीकडे मतदान केलं तर त्याचा फायदा हा भाजप शिवसेनेला होणार आहे, हे सेक्युलर व्होटनी लक्षामध्ये ठेवावं. कारण ही भाजपची क्लिअर बी टीम आहे. कारण एकही जागा नसताना 6 जागा दिल्या तरी जागा घेत नाही. मात्र सन्माननीय राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 1 खासदार असताना मला 2 जागा द्या, 2 जागा दिल्या, ते आघाडीमध्ये राहिले. हितेंद्र ठाकूर माझे 3 आमदार खाली आहेत, तिथं माझी ताकद जास्त आहे. महानगरपालिका माझ्या ताब्यात आहे, 1 जागा द्या, तिथं दिली. तिकडे नवनीत राणा, त्यांना रवी राणा म्हणाले की तिथं आम्ही मागच्या वेळेस चांगली मतं मिळवली, मी पण एक पक्ष काढलेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही तुम्ही आम्हाला ही जागा द्या, आम्ही आघाडी बरोबर राहू, विधानसभेला पण राहू, म्हणून ती त्या ठिकाणी जागा दिली. अशा पद्धतीच्या जागा दिल्या. सीपीएमला पण जागा देण्याची आमची तयारी होती, परंतु त्यांनी जी जागा मागितली ती आम्हाला देता येत नव्हती, म्हणून तिथं आम्हाला काही करता आलं नाही. अशा प्रकारचा आम्ही सर्वस्वी प्रयत्न त्या ठिकाणी केला. बाकीच्यांनी एकही जागा न मागता पाठिंबा दिला. शेतकरी कामगार पक्ष, आरपीआय कवाडे, आरपीआय गवई, आरपीआय खोब्रागडे, आरपीआय खरात, आरपीआय साळवे, अशा अनेक गटांनी. ही वस्तुस्थिती आहे. दलित पॅंथर, तुम्ही अमरावतीचा विषय काढला, पक्षाच्या चिन्हावरती सुद्धा नवनीत राणा ह्या उमेदवार होऊ शकल्या असत्या. तुम्ही पक्षाचं चिन्ह का सोडलं? कारण त्यांनी आधी शिट्टी चिन्हावरती निवडणूक लढू असं तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही ती जागा दिली, त्यानंतर ते चिन्ह दुसरीकडे गेलं, आता पाना चिन्ह आलेलं आहे. पक्षाचं घड्याळीच्या चिन्हावर त्या उभ्या असतात तर त्याचा फायदा झाला असता. त्याचा फायदा झाला असला तरी ते त्या ठिकाणी तयार नव्हते. ते म्हणाले की आम्हाला बाकीच्यांचं सहकार्य घेण्याच्या करता, जसं तुम्ही हितेंद्र ठाकूरला जागा सोडतायत, तुम्ही जसं राजू शेट्टी साहेबांना जागा सोडतायत, तसं ही जागा द्या. एक जागा भाजप शिवसेनेला, मला भाजप शिवसेनेबरोबर जायचं नाही, मला भाजप शिवसेनेच्या विरोधामध्ये उमेदवार निवडून आणायचा आहे. मग अशा प्रकारचं थोडंसं कॉम्प्रोमाइज करून उमेदवार निवडून येऊ शकत असेल तर आपण हटवादी भूमिका घेण्याचं काही कारण नाही. ही भूमिका आम्ही स्वीकारली आणि त्या पद्धतीने ती जागा सोडली. दादा, हा प्रश्न मी शरद पवारांनाही विचारला आणि तुम्हालाही विचारतो. त्यांना मी असं विचारलं होतं की नातवाच्या हट्टापुढं तुमचा नाईलाज झाला का, आणि तुम्हाला मी असं विचारतो की पुत्र हट्टापुढं तुमचा नाईलाज झाला का? कारण मावळमधनं पार्थ पवार यांची जी उमेदवारी आहे त्याला घेऊन तुमच्यावर सुद्धा टीका होते. पुत्र हट्टापायी माझा अजिबात नाईलाज झालेला नाही. तिथं शेतकरी कामगार पक्षाची ताकद आहे, तिथं काँग्रेसची काही भागामध्ये ताकद आहे. त्याच्यावर त्यांच्या नेत्यांनी ह्या उमेदवार तिथं द्या, हा उमेदवार टफ फाईट त्या ठिकाणी देऊ शकेल. नवीन मतदारसंघ झाल्यानंतर 3 विधानसभा पुणे आणि 3 विधानसभा रायगड मधले येतात. त्याच्यामध्ये घाटावरचे, घाटाखालचे असं सगळं काही समीकरण आहे आणि म्हणून तो उमेदवार दिला तर निवडणूक चुरशीची होईल, आपल्याला ती जागा खेचता येईल. आणि अशा प्रकारची मागणी आल्यामुळं पक्ष नेतृत्वाने, पक्षाने तो विचार केला आणि उमेदवारी जाहीर केली. दादा, सिंचन घोटाळ्याला घेऊन तुमच्यावरती भाजपनं सत्तेवर येण्यापूर्वी सुद्धा आरोप केले, सत्तेवर आल्यानंतर एसीबीची चौकशी सुद्धा लागली. चितळे समितीचा किंवा आयोगाचा जो अहवाल आला त्याचाही अजून पाठपुरावा करणं सुरू आहे. उद्या जर का या निकालाअंती असं लक्षात आलं की अजित पवार शिरजोर होत आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच शिरजोर होते आहे, पुन्हा चौकशीचा ससेमारा लागला किंवा कोर्टाचा एखादा निर्णय तुमच्या विरोधात गेला, तर त्याला सामोरं जाण्याची तुमची तयारी आहे? हो का? माझीच नाही, उद्याच्याला ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला अशा प्रकारचा प्रसंग आल्यानंतर त्याला त्याच्या सामोरं जावंच लागतं. आमचा न्याय व्यवस्थेवर 100% विश्वास आहे. मी माझ्या सदैव बुद्धीला स्मरून कुठेही स्पेशल केस केलेली नाही. मी खालनं जशी फाईल आलेली आहे त्याच्यामध्ये कुठेही ओव्हररूल केलेलं नाहीये. ज्या शिफारसी खालनं आल्या त्याच्यावरच काम जलद होण्याच्या करता मी तिथं सही केलेली आहे. हे मी त्याही वेळी सांगितलं, आजही सांगतो, उद्याही सांगेन. त्याच्यामुळं ती इन्क्वायरी चाललेली आहे. आज जवळपास 4.5 वर्ष झाली इन्क्वायरी चालू आहे. आता अजून किती काळ चालणार आहे ह्याच्याबद्दल मी अंदाज व्यक्त करू इच्छित नाही, कारण मी माझीच इन्क्वायरी होती त्यावेळेस मी कसं त्याच्याबद्दल बोलू शकतो. पण चौकशी होत असताना त्याला सर्वतोपरी सहकार्य करणं हे माझं काम आहे, ते माझं कर्तव्य आहे. ते मी ते कर्तव्य पार पाडणार. गेल्या 4.5 वर्षामध्ये विरोधक म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीनं
जवळपास 17-18 मंत्र्यांवर वेगवेगळ्या घोटाळ्याचे आरोप केले. मला एक प्रश्न पडतो आणि तो अनेकांना पडतो, तुमच्याकडे एखादा किरीट सोमय्या का नाही की जो प्रकरण घेऊन ईडी मध्ये जाईल, एसीबी मध्ये जाईल, कोर्टात जाईल? असं का झालं नाही? तुम्ही केवळ आरोप केलेत आणि सरकारने प्रत्येक वेळेस क्लीन चिट दिली, मुख्यमंत्र्यांनी स्वतःलाही क्लीन चिट घेतली. मधल्या काळामध्ये कोर्टामध्ये काही लोक गेल्यानंतर महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्र्यांनी घेतलेला निर्णय रद्दबातल करून पुन्हा त्याच्याबद्दलचं फेर टेंडर काढण्याचा निकाल दिलेला आपल्या वाचनामध्ये आला असेल. त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जे डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट नीटपणे पाहायला तुम्हाला वेळ नाही अशा प्रकारचे ताशेरे हे हायकोर्टाने ओढलेले तुमच्या वाचनात त्या ठिकाणी आले असतील. वेगवेगळ्या बाबतीमध्ये अनेकदा पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीवर हायकोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला जायचा. त्याला आता कुणीही महत्व देत नाही. सगळेजण कुणी काही ताशेरे ओढा, आम्ही आमच्या पदावर बसणार असं सुरू झालेलं आहे. एकनाथ खडसेंच्यावर जे आरोप झाले त्याबद्दल त्यांना राजीनामा देऊन आजपर्यंत ते बाहेर बसलेले आहेत. त्याच्याबद्दलची इन्क्वायरी चालू आहे का झाली ते काही अजून कळायला मार्ग नाही. त्याच्याबद्दलचा अहवाल काय आलेला आहे ते काही कुणी सांगायला तयार नाहीये. मधल्या काळामध्ये औरंगाबाद हायकोर्टाने तुमच्या दिलीप कांबळे म्हणून राज्यमंत्री यांच्यावर गुन्हा दाखल करा अशा प्रकारचा निकाल दिलेला आपल्या पाहण्यात आलेला असेल. हे निश्चित हे अलीकडे या 15 दिवसात किंवा महिन्यामध्ये घडलेली घटना. असं वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी चाललेलं आहे. आपल्याला काही गोष्टीला ताबडतोब थोडासा वेळ द्यावा लागतो. ताबडतोब त्या गोष्टी होत असं नाही. आपली न्याय व्यवस्थेला काही कारणाकरता काही वेळेकरता आपल्याला तिथं थोडंसं सबुरीनं घ्यावं लागतं आणि ते सांगतील तशा प्रकारच्या तारखा पडतात आणि त्याच्यातनं मॅटर उभी राहते. हे सगळं काम त्या बाबतीमध्ये चाललेलं आहे. त्याच्याबद्दलची मी 3-4-5 उदाहरण तुम्हाला दिलेली. दादा, शेवटचा प्रश्न. यंदा कोणतीच अशी लाट दिसत नाही, म्हणजे मोदी लाट नाहीये ठीक आहे, पण सरकार विरोधात लोकांमध्ये, मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे असंही दिसत नाही. अशा वेळी जर का राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेस बरोबर एक सायझेबल नंबर्स मिळाले, चांगल्या संख्येचे खासदार आले निवडून, तर शरद पवारांच्या पंतप्रधान पदासाठी तुमचा पक्ष प्रयत्न करणार आहे का? आणि जर का शरद पवारांची राष्ट्रीय स्तरावरची भूमिका ही निर्णायक असेल तर त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात? तुम्हाला अजूनही वाटतं की देशाचे पंतप्रधान शरद पवार होऊ शकतात त्या रेसमध्ये, जर का उद्या बहुमत नसेल कोणत्या आघाडीला आणि तिथं कडबोळं सरकार येत असेल तर तिथं संधी आहे? आता निवडणुका पहिल्या टप्प्यातल्या झालेल्या आहेत. तुमच्यासारखे जे काही सहकारी आहेत ते प्रश्न विचारत असताना, आपल्या एखाद्या विचारलेल्या प्रश्नातनं उत्तर देत असताना वातावरण त्याच्यातनं कारण नसताना नवीन फाटे फुटतील असं वातावरण होता कामा नये. एवढं तारतम्य पाळणारा मी एक कार्यकर्ता आहे. पवार साहेबांनी या संदर्भातली भूमिका अनेकदा स्पष्टपणे सांगितलेली आहे. त्याच्यामुळे पहिलं आमचं ध्येय आहे काही करून यूपीएच्या जास्तीत जास्त जागा देश पातळीवर कशा निवडून आणता येतील आणि आताचे सरकारमधले प्रमुख मान्यवर आहेत त्यांना बाजूला कसं सारता येईल हा आमचा एककलमी सध्या कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं 25 मेच्या पुढचा निकाल येत नाही तोपर्यंत याबद्दल आम्हाला कुठलंही वक्तव्य करून कारण नसताना सगळ्या मित्रपक्षांच्या मनामध्ये गैरसमजुतीचं वातावरण तयार करायचं नाही. त्याकरता आमची भूमिका ठरलेली आहे आणि आम्ही ती वटवतो. एक शेवटचा प्रश्न. अजित पवार पार्थ पवारांसाठी मावळमध्येच अडकून पडलेले आहेत. ही जी कुजबूज आहे यात किती तथ्य आहे? तुम्हाला बाहेर पडता येत नाही? असं अजिबात नाहीये. मी आज निवडणूक लढवत आहे ती. मी आज दिवसभर मुंबईमध्ये बसून माझी वेगवेगळी कामं करत होतो. मी बारामतीकडे पण लक्ष देतोय, शिरूरकडे पण लक्ष देतोय, साताऱ्यामध्ये बोलवल्यानंतर पण मी जातोय, शिरूरमध्ये बोलवल्यानंतर पण मी जातोय. मला परभणी, उस्मानाबाद आणि बीडला पण बोलवलेलं आहे, तिथं पण मी जातोय.
त्याच्यामुळे असं काही नाहीये. वेगवेगळ्या प्रकारच्या काही चर्चा केल्या जातात आणि त्याच्यातच वेळ दवडला जातो. ह्या तक्रारीमध्ये, ह्या चर्चेमध्ये काही तथ्य नाहीये असं माझं स्पष्ट मत आहे. आम्ही सगळीकडे लक्ष देतो. एकाच जागेमध्ये लक्ष देऊन चालत नाही. आम्हाला बारामतीची पण जागा खूपच महत्वाची आहे. ती तर आमची पहिल्यापासूनची जागा आहे, हक्काची जागा आहे. इंदिराजींच्या काळामध्ये देखील, इंदिराजींची हत्या झाल्यानंतर जबरदस्त लाट आलेली होती. त्या काळामध्ये देखील नंबर 2 ची मतं बारामती लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने राजीव गांधींच्या नंतर पवार साहेबांना दिलेली होती. त्याच्यानंतर मी पण ती जागा 91 साली जिंकलेली आणि त्याच्यानंतर सातत्याने 96, 98, 99, 2004, 2009, 2014 ह्या जागा आम्ही सतत जिंकत गेलेलो आहे. तिथल्या जनतेशी आमचं एक जवळीकीचं नातं आहे. एक परिवार म्हणून आम्ही एकमेकाला आधार देण्याचा, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचं काम करत असतो आणि त्याच्यामुळं तिथं आमचा संपर्क आहे आणि पुढेही राहणार आहे. आम्ही निवडणुकीपुरता संपर्क ठेवत नाही. आम्ही 5 वर्षाकरता पूर्णपणे सर्व क्षेत्रामध्ये तिथं सुधारणा व्हाव्यात ह्याकरता संपर्क ठेवत असतो आणि त्याची बारामतीकरांना चांगली जाण आहे. त्याच्यामुळं काही अडचणीचं कारण नाही. आम्ही सगळीकडे लक्ष देतो. ते आमचं काम आहे, ते आमचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य आम्ही पार पाडतो. दादा, पार्थ पवारांच्या भाषणाला घेऊन टीका झाली. ते पहिलं भाषण तुमच्या समक्ष झालं. तुम्ही पार्थला काय सल्ला द्याल? नाही, मी त्याच्यामध्ये शेवटी तुम्ही आता ह्या क्षेत्रात हे करिअर निवडलेलं आहे तर पहिल्यांदा सगळ्यांचीच अडचण होती. माझी पण सुरुवातीच्या भाषणामध्ये अडचण झालेली होती. मी अतिशय नम्रपणे ते मान्य करतो. परंतु एखाद्या ठेच लागल्यानंतर त्याच्यातनं माणसांनी बरंच काही शिकायचं असतं आणि पुढची पायरी चढत असताना ती ठेच लागणार नाही ही खबरदारी घ्यायची असते. त्या पद्धतीनं त्यांनी घ्यावी, हाच माझा सल्ला आहे त्याला. अजित पवार हे खूप चांगलं डॅमेज कंट्रोल करणारे नेते आहेत. म्हणजे त्यामुळंच शरद पवार सुद्धा त्यांचा तो जो गुण आहे तो सगळीकडे सांगत असतात की पक्षात थोडं जरी काही झालं तर डॅमेज कंट्रोलमध्ये अजित पवारांचा हात कोणी धरत नाही. आणि पार्थ पवारच्या बाबतीत त्यांनी ते डॅमेज कंट्रोल आतापर्यंत पूर्ण केलंही असेल. कारण ज्या पद्धतीनं पार्थ पवार इंग्लिशमध्ये बोलतायत, हिंदीमध्ये बोलतायत, आता तर मराठीतही चांगलं बोलतायत. पण टीकाकार म्हणतायत की पार्थ पवारांबरोबर अजित पवार सुद्धा मावळची निवडणूक लढतायत. हे होते अजित पवार. दिलखुलास गप्पा त्यांनी या निमित्तानं आपल्याशी केलेल्या आहेत. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.